वेट 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 मी विसरूनच गेलो तुम्हाला वॉन्डा विजन कसं आहे सिरीज आहे याच्याबद्दल सांगायचं विसरूनच गेलो. सो व्हॉट इज एक्झॅक्टली म्हणजे हाऊ कसं आहे हे वॉन्डा विजन आणि याची स्टोरी लाईन कशी आहे. ओके, वन थिंग इज दॅट स्पॉइलर अलर्ट्स. जर तुम्ही हे जेव्हा पण केव्हा बघत असेल तर ऑब्विसली ते रिलीज झालं आहे, तर तुम्ही हे बघू शकता. टॉरंटवर सर्च करा किंवा डिझनी प्लस हॉटस्टारवर ऑलरेडी अवेलेबल आहे. जर त्या मोमेंटमध्ये ते डिझनी प्लस असेल तर तुम्ही बघू शकता. बट इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग वेब सिरीज. ओके, याच्यामध्ये काय होते वॉन्डा विजन. ओके, वन थिंग इज दॅट याच्या अगोदर मी नाही का ॲज अ व्ह्युअर म्हणून मी बघत होतो या. बट जेव्हापासून मला थोडंसं फिल्म मेकिंगचं नॉलेज वगैरे थोडं बहुत भेटून राहिलं आहे तेव्हापासून मला असं रिअलाइज होतं की बहुत साऱ्या गोष्टी आहे ज्या अंडरस्टँड करायच्या होत्या. ओके, आणि मी त्याला काफी डीपली अंडरस्टँड केला वाईल वॉचिंग धिस TV सिरीज. ओके, अँड तेव्हा मला असं रिअलाइज झालं की सो मेनी थिंग्स डू वी नीड टू अंडरस्टँड, स्पेशली ऑन रायटिंग. येस, कारण कसं आहे की आपण कॅमेरा वर्क, कॅमेरा आणि एडिटिंगमध्ये आपण खूप काही करू शकतो. खूप काही असे लोक आहे जे तुर्रम खान बसून आहे जे बेसिक एडिटला इतकं जबरदस्त बनवतात की बहुतच जास्त. बट सर्वात मेन इम्पॉर्टंट असतं जो इन्ग्रेडियंट असतो ती आहे तुमची स्टोरी लाईन. ओके, कारण युजली जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो एडिटिंगद्वारे किंवा कॅमेराद्वारे दाखवू शकतो. यस, बट समजा जर आपल्या डोक्याला बेंड करायचं असेल ना तर रायटिंग इज सो गुड. येस, कारण जर रायटिंग तुमची जबरदस्त असेल ना तर इट वॉज लाईक दॅट. इट जस्ट लाईक इन्सेप्शन, टेनेट, जे क्रिस्टोफर नॉलनचे जे मूवीज आहे यांच्या फिल्ममध्ये काही एडिटिंग खूप जास्त जबरदस्त नाही केली आहे किंवा यांच्या ह्याच्यामध्ये असं खूप काही असं जबरदस्त कॅमेरा वर्क वगैरे असंही नाही केलं आहे. ओके, काहीच नाही, बिलकुल सिम्पल आहे. येस, बट त्यांची स्टोरी इतकी बँड आहे की बहुतच जास्त इतकी बँड करून टाकते की यस, युजली या क्राफ्टमध्ये आपला बिलकुल हात नाही आहे आणि आपल्याला बिलकुल काहीच नॉलेज नाही याच्याबद्दल. वॉन्डा विजन हे एक जबरदस्त एक्झाम्पल आहे ॲज अ या रायटिंगमध्ये. ओके, आणि नो वन विल एक्सपेक्ट थिंग्स लाईक दॅट. आणि ज्याप्रमाणे इथे या सिरीजमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या इट वॉज सो अमेझिंग अँड आय वॉज नेव्हर इवन एक्सपेक्ट दिस थिंग हॅपन लाईक दिस. ओके, आणि असं नाही खूप जास्त बजेट पण नाही, खूप छोटा बजेटमध्ये होता आणि इट वॉज सो मेनी थिंग्स. फर्स्ट ऑफ ऑल टॉकिंग अबाउट वॉन्डा. ओके, स्टोरीमध्ये काय आहे की स्टोरीमध्ये असं आहे की वॉन्डा आहे जी ऑलरेडी ती तिच्या पॅरेंट्स मेले बिकॉज ऑफ कोल्ड वॉर. त्यानंतर तिचे ब्रदर तो पण मेला बिकॉज ऑफ अल्ट्रॉन. त्यानंतर विजन जो की तिचा प्रेमी होता, ओके, ॲज अ फिओन्से पण बनणार होता, म्हणजे लग्न पण करणार होते, तर त्याला पण थॅनॉसनी मारून घेतलं. युजली तिच्या लाईफमध्ये असणारे प्रत्येक जवळचे लोक मरून जातात. तिच्या मनामध्ये खूप जास्त गिल्ट असते, खूप जास्त गिल्ट, पेन या. बट युजली वन थिंग इज दॅट की वॉन्डा इज रिअली पॉवरफुल बीन, ट्रस्ट मी, कारण तिच्यापाशी जे पॉवर आहे ते खूपच जबरदस्त आहे. ओके, व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट की आफ्टर दी एंड गेम सगळे रिस्टोर होऊन जाते, तर त्या मोमेंटमध्ये ती काफी ब्लँक फील करते कारण सगळेजण सगळ्यांचे तर वापस आले, बट विजन आहे जो तिचा साथीदार बनणार होता, ऑब्विसली ही इज डेड. ओके, बिकॉज ऑफ थॅनॉस. तर तिच्या मनामध्ये खूप काही गिल्ट असते अँड सो मेनी थिंग्स शी हॅज. ओके, बाकी कोणी अवेंजर सोबत ती कनेक्ट झाली नव्हती. ही विजन इज द ओनली वन. ओके, तर आणि विजन इज गॉन, तर तिच्यामध्ये खूप काही गिल्ट असते ऑब्विसली. मग तिला असं वाटते की आपण व्हॉट इज एक्झॅक्टली वी हॅव टू डू, म्हणजे एक्झॅक्टली काय करू शकतो बा. ओके, तर ती
सॉर्ड मध्ये जाते. आता सॉर्ड एक्झॅक्टली हे एक शिल्ड सारखी संस्था आहे, म्हणजे वेपन्स आणि असे एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल थिंग्सला हँडल करते. सो तिथे विजन असतो. ऑब्विसली ही इज डेड, बट तिला फ्युनरलसाठी त्याची बॉडी हवी असते, बट तिथले डिरेक्टर अलाउ करत नाही या गोष्टीसाठी, आणि त्यानंतर ती मानून जाते आणि शी वॉज गॉन अवे. ओके, त्यानंतर युजली विजन आणि वॉन्डा जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्यांनी विचार केला असते की न्यू जर्सी मध्ये एक वेस्ट व्ह्यू आहे, एक छोटासा टाउन, तिथे त्यांनी एक जागा घेतली असते. ओके, आणि तिथे ते त्यांचं घर बांधणार होतं. ओके, युजली वॉन्डाला अशी काही त्याची अशी सुपर हिरो लाईफ तिला फारशी आवडत नाही. शी डझंट वॉन्ट पॉवर ऑर एनिथिंग. शी वॉन्ट्स टू बी जस्ट लाईक नॉर्मल काइंड ऑफ लाईक म्हणजे ती अगोदरपासूनच नाही का तिला एक नॉर्मल फॅमिली आणि नॉर्मल काइंड ऑफ लाईफ जगायचं होतं. तिला असं सुपर वुमन किंवा असं समथिंग सुपर हिरो बिलकुलच बनायचं नव्हतं. तिच्यासाठी हे काफी एक प्रकारे श्राप आहे असं वाटायचं. वॉट एव्हर, ऑब्विसली विजन नाही, आणि तिचं खूप काही गिल्ट असते आणि खूप खूप पेन असते आतमध्ये, जस्ट लाईक आपण. आणि हे जे अनेक मी जे सांगून राहिलोय ना, हे काफी फ्लॅट शब्द आहे, बट तुम्ही जर प्रॉपरली विचार केला गेला असेल ना, तर रिअलाइज होते की जेव्हा आपल्यापासून एखादी व्यक्ती दुरून जातो आणि आपल्या लाईफमध्ये कोणीच नसते आणि वी आर कम्प्लिटली अलोन, तेव्हा आपल्या मनामध्ये एक बहुत जबरदस्त पेन होतो यार. तो इतका भयानक पेन होतो आपल्या मनामध्ये की खूपच जास्त. जस्ट लाईक आपल्याकडे सगळं काही आहे बट आपण खाली आहे. ट्रस्ट मी, इट जस्ट लाईक असा पेन खूप कमी लोकांना एक्सपिरियन्स होतो. मला अजूनपर्यंत एक्सपिरियन्स झाला नाही, बट मी लोकांचे शब्द असे ऐकले आहे. एक्झाम्पल देतो, जे लोक हार्ट ब्रोकन झाले आहे त्यांचं असे जो पेन असतो ना, सिमिलर काइंड ऑफ पेन आहे. यस, जे हार्ट ब्रोकन असतात, म्हणजे ज्यांचा हार्ट, आपण कोणा व्यक्तीला खूप जास्त प्रेम करतो आणि सम हाऊ काही सम सर्टन रिझनद्वारे तो व्यक्ती दूर जातो किंवा वडवर, तर तेव्हा जे पेन होते ते खूपच भयानक पेन असते. इट वॉज सो मच पेन. त्या पेन तिला पण होत असे तिच्या मनामध्ये. ऑब्विसली तिच्यापाशी खूप जबरदस्त पॉवर असते. ओके, तर त्यामुळे काय करते, त्या पेन थ्रू, त्या गिल्ट थ्रू, त्या तिच्या मनामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहे त्याच्यातून ती एक नवीन रियालिटी बनवते. नवीन रियालिटी, येस. नवीन रियालिटी म्हणजे काय? व्हॉट इज एक्झॅक्टली रियालिटी? नवीन रियालिटी म्हणजे की तिला वाटायचं की तिची लाईफ अशी असली पाहिजे, तर ती वॉन्डा तिची लाईफ तशी बनवण्यासाठी ती तिचा पॉवर, तिच्या आतमध्ये असलेल्या पॉवरचा वापर करते आणि एक नवीन रियालिटी फॉर्म करते, एक छोटाशा टाउन मध्ये, छोटासा सर्टन सेक्शन ऑफ एरियामध्ये, जिथे तिची रियालिटी एक्झिस्ट करते. आता हे तुम्हाला थोडंसं कळत नसेल तर मी वन थिंग थोडं सांगतो की ती एक प्रकारे एक स्पियर बनवते. स्पियर एक छोटासा हेक्झोगॉनल किंवा वॉट एव्हर इट इज, ओके, जो शेप जो हार्डली करीब एका टाउन एवढा असतो, खूप काही मोठा नाही, एक छोटासा टाउन, ओके, ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट करीब 1000 लोक राहतील. ओके ओके, एवढंच. आणि तिची लाईफ त्या त्या रियालिटीमध्येच आहे. ओके, त्या रियालिटीमध्ये ती असते, विजन असतो, कारण त्या रियालिटीमध्ये ती कंट्रोल करते सगळ्यांना. ओके, त्याच्यामध्ये ऑब्विसली विजन रिअल मध्ये नाही आहे. ओके, विजन एक प्रकारे फेक आहे, तिची कल्पना आहे. ओके, तर हे तिची कल्पना तयार करते त्या याच्यामध्ये. ओके, ऑब्विसली त्या रियालिटीमध्ये जे लोक, म्हणजे जे फिजिकल लोक असतात ते पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातात अनइंटेन्शनली. ओके, ज्या लोकांची काही गलती पण नसते तरीही ते लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातात आणि एक प्रकारे एक नवीन रियालिटी फॉर्म होते. आणि इट वॉज रिअली गुड. ट्रस्ट मी, विचार केलं गेलं ना तर एक बहुत छोटीशी फॅमिली, छोटस घर, छोटीशी लाईफस्टाईल आणि एक सिटकॉम स्टाईल मध्ये, एक प्रकारे सिटकॉम बेस्ड स्टाईल, म्हणजे 50s 60s 70s 80sच्या दरम्यान मध्ये असणारे जे काही प्रदर्शन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या वेब सिरीज मध्ये. इट वॉज रिअली कूल. यस, म्हणलं गेलं तर याच्यामध्ये जे
काल जे हे आहे कॅमेरा टेक्निक्स आणि त्यानंतर एडिटिंग स्टाईल्स वगैरे, इट वॉज रिली गुड. येस, कारण युजली रिंग बदलवताना पण जम्प कट आहे. ओके, ते पण रिअलाइज होते जस्ट लाईक दॅट की हे तर एकदम छोटूस व्हीएफएक्स आहे, आफ्टर इफेक्ट्स मध्ये इझिली होऊन पण जाते, जस्ट लाईक मी पण करून देईन. पण नाही, त्यांनी ते मुद्दामून केलं बिकॉज ऑफ दॅट की 50sच्या सेंचुरीमध्ये आफ्टर इफेक्ट्स होतं नाही, तेव्हा अशाच प्रमाणे काही ना काहीतरी एडिटिंग करून करू करू करा करणं करायचे होते. ओके, तर आणि त्यानंतर त्यांचे ऍस्पेक्ट रेशो, जे रेझोल्युशन आहे ते ब्लॅक अँड व्हाईट, तो एक प्रकारे तो जेव्हा तुम्ही ते सिरीज पाहता ना, स्टार्टिंगचे 2 एपिसोड, तेव्हा असं फीलच येते, वाईबच येते का तुम्ही बिलकुल 50sच्या एरामध्ये तुम्ही ते पाहून राहिले वॉन्डाची लाईफ. म्हणजे तिच्यासोबत तिचा हजबंड असतो, मग तिचे नेबर्स असते आणि हाऊ विल थिंग्स हॅपन. ओके, पण मधामधामध्ये नाही का एक प्रकारे काही इस्टर एग्स पण आहे. ऑब्विसली मी आता फुल स्टोरी तर सांगत बसणार आहे, मी एक कम्प्लीट सिरीज तुम्हाला छोट्या फॉर्म मध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, तर अशा प्रमाणे ही वॉन्डा एक रियालिटी बनवते. रियालिटी एक सर्टन पिरियड ऑफ टाइम. ओके, जो थॅनोस जो रियालिटी बनवतो तो पूर्ण युनिव्हर्स मध्ये बनवतो. ओके, म्हणजे तो चुटकी वाजून पूर्ण हाफ ऑफ द लोक आहे ते मरून जातात इन एंटायर द युनिव्हर्स. हे रियालिटी पूर्ण युनिव्हर्स मध्ये होते. बट इथे वॉन्डा, हिची रियालिटी फक्त एक छोट्याशा पर्टिक्युलर टाउन मध्ये बनते तिची. ओके, तर ऑब्विसली खूप साऱ्या जणांना एक प्रकारे हे असते की व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन हिअर, आणि एक प्रकारे मोठासा स्पियर आहे अँड वी कॅनॉट क्रॉस थ्रू दिस. त्याच्यामुळे खूप काही गव्हर्नमेंट्स आहे, त्यानंतर मग ते स्वॉर्ड पण एक जास्त इन्व्हॉल्व्ह होतो, आणि त्यानंतर त्यांना वाटते की हे जे मामला आहे हा एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल आहे, तर त्यामुळे त्याच्यावर इंटरफिअर करतात. आणि मग इन द एंड तिला रिअलाइज होते की ती एक गलती करून राहिली, ती या लोकांवर हे करताय. दुसरी गोष्ट, तिच्यामध्ये जे पेन आहे ते पेन तिला सोबत घेऊन चालायचं आहे. ओके, याच्यामध्ये असं नाही, अंडू रिजन नाही आहे की जर एखाद्या व्यक्ती आपल्या आयुष्यामधून गेला तर त्या व्यक्तीची रियालिटी घेऊन आपण समोर आयुष्यामध्ये चालत राहणं आणि स्वतःला एकदम एक प्रकारे खोटी खोटी हॅपी फिलिंग करून देणं. इट वॉज नॉट द रिअली वे. ओके, हे इन द एंड तिला रिअलाइज होते. ओके, आणि त्यानंतर मग शी इज गॉन विथ इट. या, हे मी एक शॉर्ट मध्ये सांगितलं, बट याच्यामध्ये खूप काही आहे. याच्यामध्ये इस्टर एग्स आहे, त्याच्यानंतर PHO आहे यस, आणि त्यानंतर जे सांगण्याची पद्धत आहे, स्टोरी टेलिंग वॉज रिअली गुड, आणि कॅमेरा टेक्निक्स अँड एडिटिंग स्टाईल वॉज ऑल्सो रिअली गुड. जेव्हा तुम्ही 50sच्या एराचे जे तुम्ही बघता ना टीव्ही सिरीज, बिलकुल सेम एक्झॅक्ट वाईब देते जेव्हा तुम्ही वॉन्डा विजन बघता. ओके, आणि इट वॉज रिअली अमेझिंग, ट्रस्ट मी. जर तुम्ही बघत असाल ना, इट वॉज सो अमेझिंग. युजली जे हार्डकोर फॅन आहे मार्वलचे, तर त्यांच्यासाठी ही वेब सिरीज वॉज सो गुड. ऑब्विसली मार्वल अजून खूप काही ऑफर करत आहे. आता फॅल्कन अँड विंटर सोल्जर आहे, त्यानंतर लोकी आहे, आणि त्यानंतर डॉक्टर स्ट्रेंज आहे वगैरे. सो मेनी थिंग्स. ओके, सो वी विल okay, so it's really good. Yes, you should definitely check out and watch it. Okay, so this is, do you like this? Yeah, definitely like this. Yeah, it's kind of like a really good. Thank you.